Ha. So with respect to general knowledge, many times you will get questions which are related to our constitutional bodies, which are related to our constitutional personalities. Now directly it become a part and parcel of our polity section, which is called as Indian polity or which is called as Constitution of India. Okay. But that is a traditional knowledge. That is a traditional knowledge, and that's why it comes under GK. So if you are getting one descriptive kind of questions related to power of the president, then it's a general studies part. But if you are getting a question which is related to four or the five presidents of India in sequence, or 4-5 प्राईम मिनिस्टर्स ऑफ इंडिया इन सिक्वेन्स, एका सिक्वेन्स मध्ये जर तुम्हाला ते आलं, सो तो काय झाला, जनरल नॉलेजचा पार्ट झाला. इफ यू आर गेटिंग अ क्वेश्चन विच इज रिलेटेड टू चीफ इलेक्शन कमिशनर्स ऑफ इंडिया इन अ सिक्वेन्स, ओके, तो झाला जीकेचा पार्ट. ठीक आहे. सो ते पण आपल्याला, तो पण पार्ट आपल्याला करावा लागतो. ओके, तो पण पार्ट आपण मिस आउट करायचा नाही. ठीक आहे. विथ रिस्पेक्ट टू कॉन्स्टिट्यूशन तुम्हाला आर्टिकल्सचं फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन जर विचारली तर ते पण तुमचं जनरल नॉलेजचाच झाला. आणि डिस्क्रिप्टिव्ह लेवलला जर विचारला ज्याच्यामध्ये तुम्हाला विशेष अभ्यासाची गरज आहे तर तो जनरल स्टडीजचा पार्ट झाला. करंट रिलेशन मध्ये जर विचारला तर तो करंट अफेअर्स प्लस स्टॅटिक पार्टचा पार्ट झाला. इट्स अ कॉम्बिनेशन ऑफ बोथ स्टॅटिक थिंग, okay, and it's a combination of static thing and the current affairs, okay, which are like happening in the administration. Okay, like for example you can see Supreme Court, High Court. Okay, you can see the relations between the Supreme Court and the executive Supreme Court and the legislature. So on regular occasions you can see that की क्वेश्चन्स येतात आपल्याला. ओके, असं असं झालं, सुप्रीम कोर्टाने लेजिस्लेचरला असं सांगितलं, एक्झिक्युटिव्हला असं सांगितलं, वगैरे वगैरे. सो इट बिकम्स अ पार्ट अँड पार्सल ऑफ युअर करंट अफेअर्स विथ द इट्स ओरिजिन इन इंडियन कॉन्स्टिट्यूशन. मग इंडियन कॉन्स्टिट्यूशनचा विशेष अभ्यास हा तुमचा जनरल स्टडीजचा पार्ट झाला. रिसेंट हॅपनिंग्स हा तुमचा करंट अफेअर्सचा पार्ट झाला. आणि त्यातला एखाद्या मुद्द्यावरती एखादा फॅक्च्युअल क्वेश्चन हा तुमचा जनरल नॉलेजचा पार्ट झाला. इट्स अ जनरल नॉलेज. ठीक आहे. सो आता त्या जनरल नॉलेजचं आपण एक उदाहरण घेऊया. फॉर एक्झाम्पल, विच ऑफ द फॉलोइंग अरेंज इन अ करेक्ट क्रोनॉलॉजिकल सिक्वेन्स द प्रेसिडेंट्स ऑफ इंडिया, असं जर मी म्हटलं, किंवा असा जर मी क्वेश्चन विचारला की विच ऑफ द फॉलोइंग, ओके, विच ऑफ अमॉंग द फॉलोइंग वॉज नॉट प्रेसिडेंट ऑफ इंडिया. ओके, निम्नलिखित में से कौन भारत के राष्ट्रपति नहीं थे? निम्नलिखित में से कौन भारत के राष्ट्रपति थे? ओके, और निम्नलिखित में से जो राष्ट्रपति है उनका एक क्रम लगाइए. ओके, अरेंज इन अ करेक्ट क्रोनॉलॉजिकल सिक्वेन्स द प्रेसिडेंट्स ऑफ इंडिया. हे सुद्धा तुमचं जीकेचं झालं. सो फॉर एक्झाम्पल, आता मी जर 4 नावं घेतली, ठीक आहे, त्याच्यामध्ये आता झाकीर हुसेन. ठीक आहे, आय एम टेकिंग अ नेम झाकीर हुसेन. ठीक आहे. त्याच्यानंतर वराहगिरी वेंकटगिरी. ओके, झाकीर हुसेन, वराहगिरी, वेंकटगिरी. त्याच्यानंतर मोहम्मद हिदायतुल्ला. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर श्रीमती प्रतिभाताई पाटील. ठीक आहे, मी 3 नावं घेतले. झाकीर हुसेन, देन 4 नावं घेतले. झाकीर हुसेन इज 1, वराहगिरी, वेंकटगिरी. ओके, आणि त्याच्यानंतर कुठलं घेतलं होतं मी, मोहम्मद हिदायतुल्ला, आणि नंतर मी श्रीमती प्रतिभाताई पाटील. आता मी जर प्रश्न विचारला की हू अमंग द फॉलोइंग वॉज नॉट द प्रेसिडेंट ऑफ इंडिया, ओके, ऑल ऑफ द अबव, ओके, नन ऑफ द अबव, विच ऑफ द फॉलोइंग इज आर द प्रेसिडेंट्स ऑफ इंडिया, असा जर विचारला तर त्याच्यामध्ये कोणती कोणती नावं येतील? 1 2 3 4 येतील, 1 ओनली येणार, 2 ओनली येणार, ऐक नाही. ह्या पद्धतीने तो क्वेश्चन येऊ शकतो. तर आता याच्यामध्ये आन्सर कसं होतं की ऑल ऑफ द अबव प्रेसिडेंट्स ऑफ इंडिया. ओके, हा, कधी कधी तुम्हाला विचारतील की 1 2 3 म्हणजे एक म्हणजे सगळेच होते, 3 जण होते, 2 जण होते, किंवा कोणीच नव्हतं, असंही. सो तिथे आपल्याला हे जनरल नॉलेज माहिती पाहिजे. ठीक आहे. जर तुम्हाला सिक्वेन्स बेस्ड जर क्वेश्चन विचारला तर कोणाच्या नंतर कोण होतं, म्हणजे आता जर तुम्हाला विचारलं की इम्पॉर्टंटली, सपोज आता
right from the K.R. Narayanan. Okay, sorry, R.K. Narayanan. Okay, R.K. Narayanan. सो आर के नारायण पासून जर तुम्हाला विचारले 3-4 राष्ट्रपतींची नावं, सो आर के नारायणनच्या नंतर कोण? ओके, अब्दुल कलाम होते की प्रतिभाताई पाटील होत्या की प्रणब मुखर्जी होते की आणखी कोणी दुसरं होतं? ठीक आहे, तर तुम्हाला तशा पद्धतीने तो सिक्वेन्स पण माहिती पाहिजे. अँड दॅट्स वाय सिक्वेन्स यू कॅन फाइंड सो मेनी क्वेश्चन्स विच आर रिलेटेड टू सिक्वेन्स बेस्ड, म्हणजे अनुक्रमे क्वेश्चन्स येत राहतात. ओके, सो दॅट यू नीड टू like you need to learn the thing, you need to revise the things in on regular manner. So this is in general knowledge. ठीक आहे, त्याच्यानंतर तुम्हाला अशाच अनेक लिस्ट ज्या असतात, इलेक्शन कमिशनर्स असतील, प्राईम मिनिस्टर्स ऑफ इंडिया असतील, त्याच्यावरती पण क्वेश्चन्स वगैरे येऊ शकतात. ठीक आहे, आता एक महत्वाची गोष्ट असते विच इज इन विच कम्स इन एक्झामिनेशन, दॅट इज प्रोटोकॉल. ओके, किंवा ज्याला आपण म्हणतो की एखादं जर सपोज ऑफिशियल फंक्शन असेल सेंट्रल गव्हर्नमेंटचं आणि तिथे प्रेसिडेंट आले, तिथे प्राईम मिनिस्टर्स आले आणि तिथे सगळेच डिग्निटरीज आले, स्टेटचे चीफ मिनिस्टर्स, स्टेटचे युनियन टेरिटरीजचे ऍडमिनिस्ट्रेटर्स, गव्हर्नर्स. सो तो कसा पद्धतीने ती जे एक लिस्ट ऑफ प्रेसिडेंट्स असते, लिस्ट ऑफ प्रेसिडेंट्स म्हणजे हु विल सिट वेअर. ओके, सो त्याच्या संदर्भात एक टोटल लिस्ट आहे. It is again a question which is related to your general knowledge. Okay, but you need to study that list. Okay, you need to study that list. सगळ्यात पहिल्यांदा कोण बसणार किंवा कोणाचा हे असेल, त्याच्या बाजूला कोण, त्याच्या बाजूला कोण. And these questions already asked in UPSC kind of examination, and that's why that is very important. Okay, and it is a general knowledge. If you are not reading that thing, you can miss your answer. तुम्ही त्याचा आन्सर जे आहे तर ते गमावणार, त्याचा तुम्हाला माहिती पडणार नाही. ठीक आहे, सो त्याच्यामुळे लक्षात घ्या की असे जे क्वेश्चन्स असतात ते हातचे असतात आपले आणि त्याच्याबद्दलचं नॉलेज आपल्याला असलं पाहिजे. ओके, चला, तर थोडस हे कॉन्स्टिट्यूशन रिलेटेड होतं, जनरल नॉलेज, आणि त्याच्यानंतर बऱ्याचशा गोष्टी आहेत त्याच्यावरती आपण हे करूया. आपल्याला एक पंचायत राज म्हणून एक महत्वाचा टॉपिक आहे, त्याच्यामध्ये बऱ्याचशा कमिटीज आतापर्यंत होऊन गेल्या विथ रिस्पेक्ट टू इंडियन डेव्हलपमेंट ऑफ पंचायत राज इन इंडिया. अँड यू कॅन गेट सो मेनी क्वेश्चन्स रिलेटेड टू पंचायत राज in different examinations. So many means 1 or 2 questions related to Panchayat Raj. So in that most of the portion that is traditional portion, that is the static portion. Okay, so for example Balwant Rai Mehta committee वगैरे होती, अशोक मेहता कमिटी होती, okay, LM Singhvi committee होती, Rao committee होती. So there were so many committees which are related to जनरल नॉलेज. ओके, जनरल नॉलेजच्या संदर्भात त्या कमिटीज महत्वाच्या असतात, त्याच्यावरती पण तुमचे क्वेश्चन्स वगैरे येऊ शकतात. ओके, आवाज येतोय ना माझा? हॅलो, मध्ये मध्ये थोडा हु करत चला, म्हणजे आय कॅन अंडरस्टँड की यू आर गेटिंग माय व्हॉइस. हॅलो, हा, हॅलो स्मिता, हॅलो. Okay, now see, as I have told you about elections in India. So with respect to elections in India, okay, or the electoral reforms, again there were certain committees. Okay, there were certain committees. So in that, and these are some old committees are there. Okay, some committees that are old committees, and also they have appointed some recent committees. Okay, so if you are getting some committee which are appointed after 2018, okay, or in recently 2015, 17, 18, 19, so it is like a current affairs. But if you are getting a committee which established in way back in 1970s, 80s, 19s, so it is again a GK part. So I am just taking names of some committees which are related to the electoral reform, and it is related to polity section of our discussion, Indian Constitution. सो आता त्याच्यामध्ये हा जनरल नॉलेजचा क्वेश्चन जर तुम्हाला विचारला, तारकुंडे कमिटी इज रिलेटेड टू विच ऑफ द फॉलोइंग सब्जेक्ट. ओके, तारकुंडे. ठीक आहे, सो तारकुंडे जी कमिटी होती, इट वॉज अपॉइंटेड इन 1974 अँड इट वॉज रिलेटेड टू इलेक्टोरल रिफॉर्म. व्हॉट इज इलेक्टोरल रिफॉर्म? मराठीत आपण त्याला काय म्हणतो? इलेक्टोरल रिफॉर्मला
इलेक्टोरल रिफॉर्मला आपण काय म्हणतो मराठीमध्ये? अरे इलेक्टोरल रिफॉर्म, आदित्य? नो आयडिया. हाँ सर, अच्छा, नो नो आइडिया. मतदान इलेक्टोरल रिफॉर्म, रिफॉर्म म्हणजे सुधारणा आणि इलेक्टोरल म्हणजे निवडणूक. निवडणूक सुधार. हा, निवडणुकाच्या संदर्भातले जे काही म्हणजे इन शॉर्ट निवडणूक सुधारणा. ओके, निवडणूक सुधारणा समिती. ठीक आहे, म्हणजे निवडणुका ज्या आहेत, इलेक्शन्स ज्या आहेत, ओके, तर त्याच्या संदर्भात. मग आता इलेक्टोरल म्हणजे मतदारसंघ आपण म्हणतो ना, इलेक्टोरेट है ना, स्वतंत्र मतदारसंघ आहे की नाही, इंडिपेंडंट इलेक्टोरेट, ओके, कम्युनल इलेक्टोरेट्स, ठीक आहे, इलेक्टोरेट्स. सो मतदारसंघ जे एकंदरीत याच्यामध्ये कसं असते की एंटायर निवडणुकाचे रिफॉर्म्स होतात. म्हणजे हे इलेक्शन रिफॉर्म्स किंवा इलेक्टोरल मध्ये स्पेसिफिकली. आता इलेक्टोरल इलेक्टोरेट मतदारसंघ है ना, आता लिस्ट. सो हे ओव्हरऑल रिफॉर्म्स असतात त्याच्यामध्ये. ठीक आहे, म्हणजे विथ रिस्पेक्ट टू द इलेक्शन सिस्टम, विथ रिस्पेक्ट टू द कॉन्स्टिट्युएन्सीज, ओके, विथ रिस्पेक्ट टू लाईक एलिजिबिलिटी क्रायटेरिया, सो मेनी थिंग्स. ओके, सो ह्या सगळ्याच गोष्टी असतात. तर तो एक शब्द आहे इलेक्टोरल रिफॉर्म्स. सो तारकुंडे कमिटी होती 1974 ची. त्याच्यानंतर दिनेश गोस्वामी कमिटी सुद्धा होती, विच वॉज इन 1990s. Okay, there was Indrajit Gupta committee 1998. Okay, and there was like Ohra committee was also there in 1993. So these are like certain important committees with respect to electoral reforms in India. So you can get questions related to that. याच्यावरती पण तुम्हाला ज्या क्वेश्चन्स आहेत तर ते येऊ शकतात. आता कधी कधी ना तुम्हाला म्हणजे परत जनरल नॉलेजचाच पार्ट सांगतो तुम्हाला की आपण आता अवतीभोवती अनेक पार्टीज माहिती असतात आपल्याला, बरोबर. वी आर नोईंग दॅट ओके, दिस इज अ काँग्रेस, दिस इज अ जनता दल, दिस इज अ बीजेपी, दिस इज अ बीएसपी, दिस इज अ कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया. But many a times graduate people, graduate student, okay, they don't have understanding about ki why so and so party is called as a national party, why so and so party is called as a like state party, okay, which are the local parties. You must be knowing that ki there are so many parties in India which are having registration with the election commission, बरोबर. म्हणजे निवडणूक आयोगाकडे रजिस्ट्रेशन केलेल्या कितीतरी पॉलिटिकल पार्टीज असतील, परंतु आपल्या देशामध्ये किती पार्टीज या राष्ट्रीय पार्टीज आहेत, किती पार्टींना राज्य पक्षाचा दर्जा आहे आणि किती पार्टी फक्त रजिस्टर्ड आहेत ऑन द पेपर. त्याच्याबद्दल आपल्याला नॉलेज नसतं फारसं. इनफॅक्ट many of the people they are not also aware about these kind of things. So this is a general knowledge ki if you are thinking if you are listening that so and so party is a national party, so on what basis that is a national party. So आता तो थोडासा जनरल स्टडीजचाच पार्ट झाला, कारण अभ्यासावा लागतो आपल्याला. ओके, बट सपोज एखादा तुम्हाला क्वेश्चन आला की विच ऑफ द फॉलोइंग पार्टीज ऑफ इंडिया अमॉंग द फॉलोइंग पार्टीज विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ नॅशनल पार्टी. हा करंट मध्ये जर आला तुम्हाला क्वेश्चन, म्हणजे करंट अफेअर्सचा, ठीक आहे, करंट अफेअर्स मध्येच येईल ते जे काही बाय द 2020, बाय द मार्च 2020, विच ऑफ द फॉलोइंग पार्टी लॉस्ट रेकग्निशन ॲज अ नॅशनल पार्टी ऑफ इंडिया. खालील कोणत्या पक्षाचा मार्च 2020 मध्ये किंवा सो अँड सो समजा हा दर्जा जो आहे तो राष्ट्रीय पक्षाचा दर्जा काढून टाकण्यात आला, किंवा मार्च 2020 पर्यंत भारतामध्ये किती राष्ट्रीय पक्ष होते, किंवा या कालखंडामध्ये किती राष्ट्रीय पक्ष होते. हा झाला तुमचा जनरल नॉलेजचा. हाऊ टू गेट रेकग्निशन ऑफ नॅशनल पार्टी, that is again a descriptive kind of question because there are so many criteria. 6% of याच्यापासून तर मग इतके मेंबर्स तुमचे मेंबर ऑफ पार्लमेंट असले पाहिजे, इतके मेंबर्स तुमचे मेंबर ऑफ लेजिस्लेटिव्ह असेंब्ली असले पाहिजे. This is like it's like a descriptive question which need a special study, and that's why it comes under then general studies. पण तुम्हाला करंट मध्ये जर विचारला किती राष्ट्रीय पक्ष आहेत, करंट अफेअर्स झाला. तुम्हाला जर विचारला की या पर्टिक्युलरली 2010 पर्यंत किंवा 2014च्या इलेक्शनच्या नंतर किती पक्ष हे राष्ट्रीय पक्ष म्हणून
उरले तो पण थोडासा जनरल नॉलेजचा क्वेश्चन झाला तुमच्या. ठीक आहे. सो अशा पद्धतीने आपल्याला या पेरिफेरीवरती सुद्धा क्वेश्चन्स हे विचारले जातात. ओके. सो देर आर सो मेनी थिंग्स. ओके. आता कधी कधी तुम्हाला सपोज तुम्हाला जर सिम्बॉल वरती जर विचारलं हा ना, सिम्बॉल वरती विचारलं, आता आपल्या इकडे ज्या राष्ट्रीय पक्ष आहेत त्यांचे तुम्हाला त्यांचे सिम्बॉल्स माहिती असतील. आता सिम्बॉल सुद्धा कसं मिळतं ते तुम्ही ज्यावेळेस पर्टिक्युलरली वोटिंग सेक्युअर्ड करता, तुम्हाला ज्यावेळेस एक अधिकृत पक्ष म्हणून मान्यता मिळते तो त्यावेळेस तुम्हाला त्याचे सिम्बॉल सुद्धा अलोकेट होतात. अदरवाइज वेन एव्हर यू आर फायटिंग इलेक्शन्स, सो दॅट टाइम इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया कॅन allocate you symbol as per their discretion. ओके. तुम्ही डिमांड पण करू शकता आणि ते त्यांच्या डिस्क्रिप्शननी पण देतात. बट इफ यू आर हॅव्हिंग a status, if you got a status of that state party or the national party, then at that time you are having a symbol, specific symbol. तुमचं सिम्बॉल बाकी कोणीच यूज करू शकत नाही. ठीक आहे. सो आता जसं आता भारतीय जनता पार्टीचं सिम्बॉल काय आहे सगळ्यांनाच माहिती आहे. कमळ. लोटस. है ना, लोटस. हा, लोटस आहे. ओके. हा, सो लोटस आहे. काँग्रेसचं काय आहे? पंजा. पंजा आहे ना, पंजा. ओके. पंजा. ठीक आहे. बहुजन समाज पार्टी हत्ती, एलिफंट. हाती. एलिफंट. ओके. एलिफंट. ओके. त्याच्यानंतर अच्छा, आणखी कोणती आहे आपल्या इथे? नॅशनलिस्ट पार्टी, नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी. घडियाल. घड्याळ. हा, घड्याळ. क्लॉक. घडियाल नाही म्हणायचं. घडियाल म्हटलं तर. ठीक आहे. सो क्लॉक. ठीक आहे. तर तसंच तुम्हाला कम्युनिस्ट पार्टी माहिती असतील. आता कम्युनिस्ट पार्टी. सो कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया इज वन, अँड कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया मार्क्सिस्ट, दॅट इज डिफरंट. ओके. दॅट इज डिफरंट. ठीक आहे. तर त्यांचे सिम्बॉल्स असतात, त्यांचे वेगवेगळे सिम्बॉल्स असतात. जसं आता त्यांच्या याच्यामध्ये हॅमर, सिकल आणि स्टार. ओके. इफ यू कम टू हॅमर, सिकल अँड स्टार, इज द सिम्बॉल ऑफ विच पार्टी, विच कम्युनिस्ट पार्टी? हॅमर, सिकल अँड कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया, मार्क्सिस्ट. ओके. इफ यू कम टू कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया ओनली, तो कॉर्न आणि सिकल असतं. कॉर्न. ठीक आहे. मक्याचं कणीस आणि सिकल, विळा. ठीक आहे. सो दॅट इज द सिम्बॉल ऑफ, इट्स अ सिम्बॉल ऑफ लाईक कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया ओनली. म्हणजे जर तुम्ही कॉर्न आणि सिकल जर घेतलं तर कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया, आणि हॅमर, सिकल आणि स्टार घेतलं तर इट्स अ सिम्बॉल ऑफ मार्क्सिस्ट, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया, मार्क्सिस्ट. सो फक्त एक लक्षात ठेवा, दोन पैकी कॉर्न आणि सिकल लक्षात ठेवलं तर इंडिया, आणि दुसरं जर काही आलं तर मग इट्स अ सिम्बॉल ऑफ मार्क्सिस्ट. ओके. सो हॅमर, सिकल आणि स्टार असं आलं तर. सो लाईकवाईज मीन्स दिस ऑल्सो कम्स अंडर लाईक दिस सिम्बॉल, त्याचं नॅरेशन, हे हा सुद्धा तुमच्या जनरल नॉलेजचा पार्ट आहे. ओके. त्याच्यानंतर आणखी बऱ्याचशा गोष्टी आहेत. हा, थोडंसं इंटरनॅशनल लेवलला मी बोलतो. इंटरनॅशनल लेवलला जसं आता युनायटेड नेशन्स ऑर्गनायझेशन जे आहे, that is very important with respect to examination, or there are so many organizations which are worldwide, which are having worldwide recognition. That organizations is also having very importance. Okay. आणि कधी क्वेश्चन्स कसे असतात ना, फक्त एखादी ऑर्गनायझेशन विचारले जाते, त्या ऑर्गनायझेशनचं इंटरनॅशनल हेडक्वार्टर विचारलं जातं, त्या ऑर्गनायझेशनचा एखादा सिम्बॉल विचारला जातो, त्याचं स्लोगन विचारलं जातं, त्याचा एखादा, ज्याला आपण म्हणतो ना की लाईक काय म्हणतात त्याला, बेसिकली सिम्बॉल जो असतो तो विचारला जातो. ओके. सो असे जे ऑर्गनायझेशन्स आहेत, युनायटेड नेशन ऑर्गनायझेशनचे, UNO, which comes under United Nations organizations. So you need to have a list of all these organizations which are associated with United Nations organizations, and you need to have a brief idea, or you need to have knowledge about those organizations which are famous and which are working for the on different issues. For example, UNESCO is a very important organization. Okay. What is the long form of UNESCO?
United Nation Educational, Scientific, Cultural Organization. Okay, great. Okay, so UNESCO. आता have you heard about UNCTAD, UNCTAD, UNCTAD? चला ठीक आहे. अच्छा, UNHCR, UNHCR. Okay, चला. Then आणखी कुठल्या आहेत युनायटेड नेशन्सशी रिलेटेड? भरपूर आहेत, भरपूर ऑर्गनायझेशन्स आहेत. स्पेसिफिकली आता बऱ्याचदा एन्व्हायरमेंट वरती काम करणारे ऑर्गनायझेशन्स असतात, एन्व्हायरमेंट अँड बायोडायव्हर्सिटी, ह्युमन राईट्स वरती काम करणारे ऑर्गनायझेशन्स आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्याला माहिती आहे युनिसेफ. युनिसेफ इज व्हेरी फेमस. ओके, युनिसेफ इज अ very famous organization. UNICEF. Okay, so there are so many worldwide organizations. At the same time, you can get questions related to those organizations which are famous at the Asiatic level. म्हणजे एशियाटिक रिजन मध्ये फेमस असतात. ओके, त्यांच्याबद्दल क्वेश्चन्स येतात, त्यांच्या हेडक्वार्टर्स बद्दल क्वेश्चन्स येतात. मागे एक क्वेश्चन आलेला होता की वेअर इज the headquarters of the Asian Development Bank is located. It was a very simple question. It was a very straightforward question. Okay, Asian Development Bank. Where is the headquarters of ADB is located? Beijing. Huh? Beijing. No, not Beijing. Asian Development Bank, ADB. Asian Development Bank. Manila is right answer. Where is Philippines? Manila located? Manila कुठे आहे? Philippines. That is Manali, no? फिलिपिन्स. It's not फिलिपिन्सची Manali. कॅपिटल आहे मॅनिला. कशाची? फिलिपिन्स. So specifically, you should be a specific. Okay, you should have a specific answer. ठीक आहे. सो तशा पद्धतीचे. आता जसं तुम्ही युनायटेड नेशन्स घ्याल, आता सपोज बघा तुम्ही DC जे आहे ना आणि न्यूयॉर्क वगैरे हे जे आहेत. ओके, सो हे खूप इम्पॉर्टंट आहे. म्हणजे तुम्ही स्वित्झर्लंड मध्ये जाल, स्वित्झर्लंड मध्ये काही असे स्पेसिफिक शहरं आहेत, वर्ल्ड मधली काही महत्वाची शहरं आहेत की ज्या ठिकाणी टॉप मोस्ट ऑर्गनायझेशनचे हेडक्वार्टर्स लोकेटेड आहे. If you are going to New York, then at New York also you can see that there are New York is having a headquarters of so many different organizations, worldwide organizations. Washington DC मध्ये आहे. ठीक आहे. मग हे असे फिलिपिन्स जसं आता मनिला आहे तिथे आहे, त्या ठिकाणी आहे. ठीक आहे. सो हे असे जे वेगवेगळे जे महत्वाचे जे सिटीज आहेत, स्टेट्स आहेत, कंट्रीज आहेत, सो तिथे कुठले हेडक्वार्टर्स आहेत ना, दॅट यू शुड नो. त्याच्यावरती क्वेश्चन्स असतात, बरेचदा असतात. आता हा सिंपल क्वेश्चन होता. काय आता तुम्हाला मागे मी पण बरेचदा सांगितलं होतं की बाई इफ यू आर गोइंग थ्रू इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन्स, so specifically you need to focus on a Asiatic organization, like for example SAARC is there, ASEAN is there, okay, APEC is there, Association of Petroleum Exporting Countries. Now with respect to today's scenario, okay, these APEC organization is like important. Okay, Organization of Petroleum Exporting Countries. Okay, OPEC. OPEC is for Organization of Petroleum Exporting Countries, and APEC is Asia Pacific Economic Cooperation. Okay, Asia Pacific Economic Cooperation, APEC. So likewise, with respect to current scenario, global problems of corona, lockdown, economic breakdown, you can get questions related to these organizations. And in coming examinations, your general knowledge plus your current affairs with respect to all these organizations is very important. What will happen in in tomorrow's
वर्ल्ड व्हॉट विल हॅपन, उद्याचं जे जग येतंय ना त्याच्यामध्ये आपल्याला एकमेकांशी कोऑर्डिनेशन करूनच आता जगावं लागणार आहे काही प्रमाणात तरी. ओके, कारण काय होतंय की बिकॉज ऑफ दिस इंटरनॅशनल पॅन्डेमिक, वर्ल्ड वाईड पॅन्डेमिक, those countries which comes under this developing this one definition, so they are like their economy is declining. ज्या डेव्हलपिंग कंट्रीज आहेत त्यांची अर्थव्यवस्था ही डिक्लाइन होत आहे. भारतासारखा देश तुम्ही अनुभवू शकता की इन इंडिया इट सेल्फ वी कॅन सी दॅट की देर आर सो मेनी प्रॉब्लेम्स. ओके, इकॉनॉमिकली आपण खूप सफर होतोय. अगदी राईट फ्रॉम द बॉटम up to the top, you can see that everybody is suffering from this economic breakdown. Okay, and that's why whatever like we are suffering, so other countries are also suffering, ज्या एशियाटिक रिजन्स मधल्या आहेत. त्याच्यामुळे इथून पुढे हे जे ऑर्गनायझेशन्स आहेत ना, यू विल सी दॅट की these organizations will get importance. You need to strengthen mutual relations, economic relations and other relations with respect to specific zones. ते तुम्हाला जे आहे तर ते स्पेसिफिक झोन्स मध्ये ते स्ट्रेंथन करावंच लागणार आहे. तर त्यामुळे कसं आहे की जनरल नॉलेज आणि करंट अफेअर्सच्या सेक्शन्स मध्ये ह्या इथून पुढे या सगळ्या ज्या काही ऑर्गनायझेशन्स आहेत तर त्या खूप महत्वाच्या असतील. ओके, यू शुड नॉट मिस आउट एनी इन्फॉर्मेशन विच इज रिलेटेड टू ऑल दीज ऑर्गनायझेशन्स. ओके, गेटिंग समजतंय ना मी काय म्हणतोय ते? Okay, all these organizations, it will very important with respect to current scenario. If you consider this current development, worldwide pandemic, okay, so you need to focus on all these international organizations. ठीक आहे, international organizations आणि specific regional organizations, regional cooperation. So त्याच्या संदर्भातल्या करंट डेव्हलपमेंट आणि ज्या काही जीके संदर्भातल्या ज्या डेव्हलपमेंट असतील किंवा जनरल नॉलेज जे आहे तर ते तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. ठीक आहे, थोडासा तो वर्ल्ड वरती मी हे करण्याचा प्रयत्न केला. त्याच्यानंतर बरेचदा तुम्हाला क्वेश्चन्स येतात विच इज अ पार्ट ऑफ जिओग्राफी. इट इज रिलेटेड टू ट्राईब्स ऑफ द वर्ल्ड. ओके, ट्राईबच्या संदर्भात क्वेश्चन्स येतात. मागे पण आपण थोडं त्याच्यावरती डिस्कशन केलेलं आहे. तुम्ही यू कॅन गेट अ क्वेश्चन विच इज रिलेटेड टू द इंडियन ट्राईब्स. यू कॅन गेट अ क्वेश्चन विच इज रिलेटेड टू वर्ल्ड ट्राईब्स. ओके, वर्ल्ड वाईड ज्या ट्राईब्स आहेत त्याच्या संदर्भात पण तुम्हाला क्वेश्चन्स वगैरे येऊ शकतात. ठीक आहे, तर त्याच्यावरती पण आपल्याला काम करावं लागणार आहे. आता परत थोडस त्याच्यावरती जाऊया. आता ज्यावेळेस तुम्ही ऑर्गनायझेशन्स वगैरे विचारात घ्याल, मीन्स वेन एव्हर यू स्टडी दीज ऑर्गनायझेशन्स, ओके, सो दॅट टाइम establishment year of organization, structure of organization, function of organizations, all things are very important. याच्यामध्ये सगळंच्या सगळं हे महत्वाचं राहणार आहे की त्याचं स्ट्रक्चर कसं आहे, त्याचं फंक्शनिंग काय आहे, एस्टॅब्लिशमेंट इयर किती होतं, अँड व्हॉट एक्झॅक्टली दे आर डुईंग ऍट प्रेझेंट, एव्हरीथिंग विल बी इम्पॉर्टंट. ठीक आहे, त्याच्यानंतर कधी कधी काय असतं की कुठले ऑर्गनायझेशन ज्या असतात सो त्यांचे काही डिक्लेरेशन्स असतात. ओके, आणि त्या स्पेसिफिक डिक्लेरेशन नुसार त्यांचं काम चालत असतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल वी कॅन टेक दॅट की vision documents. Likewise, if you talk about our government, so our government is having some vision document. Every government is having its own vision document. की आपण 2020 पर्यंत काय करणार, सांगा बरं. आपलं एक विजन डॉक्युमेंट होतं 2020चं. काय होतं, व्हॉट वॉज अवर विजन, what was our vision for 2020, and it was visualized by whom? Vision होतं आपलं विजन 2020, APJ Abdul Kalam. APJ Abdul Kalam. Okay, so what was his vision? चला, सो आपलं एक विजन असं होतं
कि हम लोग महासत्ता बनेंगे. महासत्ता कैसे बन सकते हैं हम लोग? हाउ टू बिकम अ सुपर पावर? हाउ टू बिकम अ सुपर पावर? व्हाट टू डू? by increase in economy and trade अच्छा, इकोनॉमी और ट्रेड बढ़ने से सुपर or पावर. uh, ओके, ओनली that is one, not only but that is one. that is one. Okay, yes. So सुपर पावर में काफी सारी बातें आती हैं. There are so many things which comes under the employment. Yes. HDI, by increasing the HDI. See, with respect to like superpower in what terms? We should be a energy sufficient country. एनर्जी म्हणजे काय? आपल्याकडे आपला जो काही, जसं आपल्या इकडे न्यूक्लिअर पॉवर, आपल्याकडे थर्मल पॉवर, आपल्याकडे ते सगळे एनर्जीचे आपल्याकडे सेल्फ सफिशियन्सी असली पाहिजे. दुसरं, वी शुड हॅव गुड नेटवर्क कनेक्टिव्हिटी विदिन. ओके, विदिन, हा ना, संपूर्ण आपल्या देशामध्ये सगळीकडे नेटवर्क कनेक्टिव्हिटी असली पाहिजे. या सगळ्या गोष्टी असतील तरच हे होणार ना आपले हे डेव्हलपमेंट. If you don't have a network connectivity, if our northeastern people are not connected with the northern people or with the southern people, then how will you increase or how you will like promote their product to the different part of the country? Okay, so there should be a network connectivity. Okay, आता नेटवर्क कनेक्टिव्हिटी मध्ये हे इंटरनेट कनेक्टिव्हिटी आपल्याला फार जास्त लक्ष द्यावं लागणार आहे. ओके, म्हणजे नेटवर्क कनेक्टिव्हिटी आता असं रस्त्यांचं तर राहणारच, पण आता आपल्याला इंटरनेट कनेक्टिव्हिटी सुद्धा आपल्या व्हिजन डॉक्युमेंट मध्ये घ्यावं लागेल. डिजिटल इंडिया, ऑलरेडी वी हॅव डिक्लेअर्ड डिजिटल इंडिया, डिजिटलायझेशन ऑफ इंडिया, राईट? सो दॅट इज द मोस्ट इम्पॉर्टंट प्रियोरिटी. ओके, दॅट शुड बी द मोस्ट इम्पॉर्टंट प्रियोरिटी. ओके, मग आणखी काय आपण सांगितलं होतं व्हिजन मध्ये, की आपल्या इकडे हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चर खूप चांगलं असलं पाहिजे 2020 पर्यंत. आता काय माहिती त्या एपीजे अब्दुल कलाम साहेबांना असं वाटलं असेल की ज्याला 2020 पर्यंतच का? त्यांना कदाचित त्यावेळेस वाटलं असेल की बाबा कोरोना गिरोना आला तर तोपर्यंत आपलं हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं असलं पाहिजे. हा, सो त्यांना त्यावेळेस वाटलं असेल, पण अजूनपर्यंत आपलं काही हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चर, आपण तहान लागली तरच विहीर खोदणार असा आपला अप्रोच आहे, राईट? So we started doing the things after this pandemic, okay, and still we are not very much like efficient in that. There are so many problems which everybody is facing and which great population is facing. Okay, so we don't have that like and there are so many irregularities, there are so many corrupted practices also in health infrastructure at present. तर तो वेगळा विषय आहे. पण हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चर असलं पाहिजे, एज्युकेशनचं वेगळं इन्फ्रास्ट्रक्चर असलं पाहिजे तुमचं. यू शुड हॅव एनर्जी सफिशियंट कंट्री, यू शुड हॅव एम्प्लॉयमेंट जनरेशन, है ना? आणि जे काही वेगवेगळे घटक आहेत समाजातले, त्यांना सामाजिक न्याय हा मिळाला पाहिजे. सो सोशल इकॉनॉमिक ट्रान्सफॉर्मेशन ऑफ द ह्यूज पॉप्युलेशन ऑफ द कंट्री. ओके, देअर शुड नॉट बी अ गॅप बिटवीन द रिच अँड द पुअर. कुठलीही गॅप नसावी, असं ते साधारणतः इन केस एक होतं. सो लाईकवाईज दिस इज, आय विल नॉट गो इन टू डिटेल त्याच्यावरती, पण असेच आपले वेगवेगळ्या ज्या इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन्स असतात, तर त्यांच्या अशा पद्धतीने त्यांचे हे असतात, व्हिजन डॉक्युमेंट्स असतात. सो आता फॉर एक्झाम्पल सार्क जर घेतला आपण, सो सार्कनी आता ऑलमोस्ट असं टप्प्याटप्प्यानी प्रत्येक वर्षाला वगैरे त्यांनी पण त्यांचे इयर्स डिक्लेअर केलेले होते. सो आपल्याला ते माहिती पाहिजे की which year was declared by SAARC, which year was declared by ASEAN, which year was declared by so and so organization to realize particular vision documents. ठीक आहे. So आता फॉर एक्झाम्पल याचं मी सांगतो तुम्हाला की एक होतं 2004 चं सार्क अवेअरनेस इयर फॉर TB अँड HIV. ओके, 2004 ला सार्कने डिक्लेअर केलं होतं की सार्क अवेअरनेस इयर ऑफ फॉर TB अँड HIV, ट्युबरक्युलोसिस आणि HIV च्या संदर्भात त्यांनी ते 2004 हे इयर डिक्लेअर केलं होतं. त्याच्यानंतर त्यांनी 2005 ला डिक्लेअर केलं होतं साऊथ एशिया टुरिझम इयर. ओके, परत 2006 ला त्यांनी साऊथ एशिया टुरिझम इयर कंटिन्युएशन मध्ये ठेवलं, आणि नंतर 7 मध्ये त्यांनी ग्रीन साऊथ एशिया इयर असं डिक्लेअर केलं होतं. नाउ सी,
sustainable development goals. Yes, this is towards sustainable development goal. Okay. So likewise, you need to understand the important visualizations, important visions. Okay, important visions. ठीक आहे. सो ह्या पद्धतीने आपल्याला या इंटरनॅशनल ऑर्गनायझेशनचा पण एक वेगळा अभ्यास करावा लागेल जनरल नॉलेजच्या दृष्टिकोनातून. ठीक आहे. आणि प्रत्येक ऑर्गनायझेशन्स वरती क्वेश्चन्स वगैरे येतात. त्याचे हे कुठे आहे, सेक्रेटरिएट कुठे आहेत, मेंबर्स कंट्रीज वगैरे कुठले कुठले आहेत. नॉर्मली तुम्हाला G8 माहिती असलं पाहिजे, नाटो माहिती असलं पाहिजे, नाटो नॉर्थ अटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशन किंवा नाटो जे आहे. ओके. किंवा एक सिटो नावाचं पण एक ऑर्गनायझेशन आहे. मी वेळोवेळी तुम्हाला या सगळ्या ऑर्गनायझेशन्स बद्दलचं असाइनमेंट हे देत राहणार, बिकॉज since this is a factual part, this is a GK, so we are not like I will give you assignments because syllabus is having no this one limitations. Syllabus is it don't have means it's don't have any kind of limit also. Whatever the required syllabus that we shall finish from regular classes, but whatever available on internet and in different sources, so that you can understand. आणि मग त्याच्या माध्यमातून तुम्ही असाइनमेंटच्या बेसिसवरती ती तयारी केली की उलट आपल्याला जास्त वेळ मिळेल जे महत्वाचे विषय आहेत, जे महत्वाचे सब्जेक्ट्स आहेत ते डिस्कस करण्यासाठी. सो हे आपला जनरल नॉलेजचा जो पार्ट असेल तो रेग्युलर लेक्चर्स मध्ये टप्प्याटप्प्याने तो मी तुम्हाला असाइनमेंटच्या फॉर्म मध्ये देणार. जसं आजचं तुम्हाला असाइनमेंट दिलेलं आहे की पॅरामिलिटरी फोर्सेस ऑफ इंडिया. सो short note on the paramilitary forces of India. Second assignment I have discussed, I have talked to you, that is a note on Assam Rifles also. म्हणजे हे दोन्ही पण तुम्हाला करायचे आहेत. ठीक आहे. सो तसंच आता ऑर्गनायझेशन्स आहेत नाटो, सिटो, इंटरपोल वगैरे. ठीक आहे. याला वेळोवेळी आपण बोलणारच आहोत. ओके. एशियन डेव्हलपमेंट बँक. अच्छा, रेड क्रॉस बद्दल माहिती आहे का तुम्हाला? रेड क्रॉस वरती पण क्वेश्चन आलेले आहेत याच्या आधी. त्याच्यानंतर तुम्हाला माहिती असेल ॲम्नेस्टी इंटरनॅशनल वरती पण क्वेश्चन्स आलेले आहेत. ॲम्नेस्टी इंटरनॅशनल वरती लाईक करंट अफेअर्स बेस पण क्वेश्चन्स आलेले आहेत आणि GK बेस पण क्वेश्चन्स आलेले आहेत. त्याच्यानंतर तुम्हाला माहिती असेल की हे जे आहेत ऑर्गनायझेशन्स म्हणजे काय म्हणतात युनायटेड नेशनच्या तर बऱ्याचशा आहेत. ॲम्नेस्टी इंटरनॅशनल, IUCN, इंटरनॅशनल युनियन फॉर द कन्झर्वेशन ऑफ द नेचर. सो ऑन दॅट ऑल्सो वी हॅव गॉट क्वेश्चन्स. ठीक आहे. त्याच्यावरती सुद्धा क्वेश्चन्स हे आलेले आहेत. सो रेड क्रॉस माहिती आहे तुम्हाला? हॅव यू हर्ड अबाउट रेड क्रॉस? हॅव यू हर्ड अबाउट रेड क्रॉस? Yes, sir. ओके. व्हॉट इज अ रेड क्रॉस? It's an international level organization which maintains between two nations, like क्या ऑर्गनायझेशन है रेड क्रॉस? वो इंटरनेशनल लेवल का ऑर्गेनाइजेशन है जो दो नेशंस का लाइक नो कॉपरेशन एंड एवरीथिंग मेंटेन करता है. So basically Red Cross का जो पर्पस था, the purpose of the Red Cross, it was related to provide a relief to the wounded soldiers. Okay, जो wounded soldier जो आर्मी में मतलब जो वॉर के टाइम पे जो सोल्जर्स ये हो जाते थे, जख्मी हो जाते थे. ठीक है. और जिनको इमीडिएट सपोर्ट की जरूरत थी, सो ऐसे लोगों के लिए ये रेड क्रॉस जो है क्रिएट किया गया था. यू मस्ट बी नोइंग दैट कि व्हाट इज अ सिंबल, व्हाट इज अ लाइक सिंबल क्या है उसका, लोगो क्या है, व्हाट इज द लोगो ऑफ रेड क्रॉस? लोगो इट्स अ रेड क्रॉस. जो दवाखान्यामध्ये नाही का ते लोक प्लसचं चिन्ह फर्स्ट वापरतात. एड हो. फर्स्ट एड साठी वापरतात ते. हा. सो दॅट इज ओके. दॅट इज बेसिकली अ सिम्बॉल. ठीक आहे. आणि तेच मग हे बाकीच्या लोकांना वापरायला वगैरे लागलेत. सो एनिवे, सो रेड क्रॉस आता त्या संघटना महत्वाची आहे. ॲम्नेस्टी इंटरनॅशनल, मेनी टाइम्स यू कॅन गेट अ क्वेश्चन रिलेटेड टू ॲम्नेस्टी इंटरनॅशनल. ओके. आणि ॲम्नेस्टी इंटरनॅशनलचं सुद्धा जे ध्येय आहे दॅट इज रिलेटेड टू द प्रोटेक्शन ऑफ द ह्युमन राईट्स अक्रॉस द वर्ल्ड. ओके. अक्रॉस द वर्ल्ड, संपूर्ण जगामध्ये त्याचं हे आहे. आणि इट इज अ ऑर्गनायझेशन विच इज अ रेसिपिएंट ऑफ द नोबेल प्राइज
फॉर द पीस. ओके, नोबेलचं पीस प्राइज सुद्धा मिळालेलं आहे. नोबेल प्राइज ज्याला आपण म्हणतो की जागतिक लेवलचं सगळ्यात इट्स अ वेल रेकग्नाइज प्राइज, नोबेल प्राइज. ठीक आहे. सो त्याच्यामुळे आपल्याला या सगळ्या ऑर्गनायझेशन्स माहिती असणं गरजेचं आहे, त्यांच्या हेडक्वार्टर पासून तर त्यांच्या फंक्शनिंग पर्यंत, स्ट्रक्चर पर्यंत अनेक गोष्टी तुम्हाला माहिती पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर आपल्याला आणखी बऱ्याच गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. थोडं सायन्सशी रिलेटेड अजून तर सुरुवात नाही केलेली आहे आपण, परंतु सायन्सशी रिलेटेड तुम्हाला थोडंसं 1-2 गोष्टी सांगतो आणि मग मी थांबतो इथे. ओके, वी आर जस्ट कन्क्लुडिंग टुडेज सेशन. Many of the times, whatever the questions you are getting in science, okay, so specifically certain questions are related to very like general knowledge. Okay, general knowledge च्या संदर्भात काही questions असतात. For example, biology. If you take a biology, so in biology, if you are taking like diseases, okay, so diseases, if you are getting a descriptive question related to diseases, it becomes a part of general studies. But you can get which of the following diseases identified as so and so diseases, खालीलपैकी कोणते रोग हे या पर्टिक्युलर कॅटेगरीमध्ये येतात. हा तुमचा जीकेचा क्वेश्चन झाला. ठीक आहे. तुम्हाला जर समजा एखादा जर प्रश्न विचारला तुमच्या रेस्पिरेटरी सिस्टमच्या संदर्भात, ओके, सो तो त्याच्यामध्ये येणार आणि त्याच्यामध्ये अशी पण गोष्ट येणार की विच इज रिलेटेड टू फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन. ओके, फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन. सो ज्यावेळेस असा फॅक्च्युअल क्वेश्चन येतो त्यावेळेस तो जनरल नॉलेजचा क्वेश्चन असू शकतो. ठीक आहे. जसं तुम्हाला विचारलं की तुमच्या शरीरातील सगळ्यात शॉर्टेस्ट बोन कुठला आहे, फॅक्च्युअल क्वेश्चन झाला, जीकेचा क्वेश्चन झाला. लॉंगेस्ट बोन कुठला आहे, फॅक्च्युअल क्वेश्चन झाला, जनरल नॉलेजचा क्वेश्चन झाला. ठीक आहे. तुम्हाला जर ब्लड सर्क्युलेशन सिस्टमच्या बाबतीत जर एखादा क्वेश्चन विचारला जो नॉर्मली माहिती असतो लोकांना, तर तुम्हाला तो क्वेश्चन जनरल नॉलेजचा क्वेश्चन झाला. ठीक आहे. सो असे बरेचसे क्वेश्चन जे आहेत तर त्याच्याबद्दल येतात. मेनी टाइम्स यू कॅन गेट क्वेश्चन्स रिलेटेड टू फिजिक्स अँड केमिस्ट्री ऑल्सो इन जनरल, लाईक इन दिस सेक्शन, स्पेसिफिकली इन जनरल नॉलेज सेक्शन, बट दॅट आर अप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन्स, म्हणजे ते अप्लिकेशन बेस्ड असतात. त्यामध्ये तुम्हाला सपोज आता यू मस्ट बी नोईंग न्यूटन्स लॉ, है ना, न्यूटनचे लॉ वगैरे तुम्ही ऐकलेले असाल. हा, तर त्या न्यूटनच्या लॉ वरती अप्लिकेशन बेस वगैरे क्वेश्चन्स असतात. कधी कधी तुम्हाला वेगवेगळे जे केमिकल्स वगैरे असतात तर त्यांचे सायंटिफिक नाव वगैरे विचारले जातात, तर ते सुद्धा जनरल नॉलेजचे क्वेश्चन्स असतात. ठीक आहे. परंतु असे क्वेश्चन्स हे नॉर्मली स्टेट लेवलच्या एक्झाम्स मध्ये जास्त असतात, युपीएससीच्या एक्झाम्स मध्ये नसतात. ओके, मीन्स मेनी ऑफ द टाइम्स questions which are related to application of physics and chemistry, and sometimes even traditional questions of physics and chemistry, so that are more in MPSC kind of examination or the state kind of examination. Mostly in UPSC examination they are asking you application based question, म्हणजे त्याचा जो युजेस जो असतो, अप्लाइड पार्ट जो असतो त्याच्यावरती क्वेश्चन्स हे UPSC ला विचारले जातात. अँड बायोलॉजी इज इक्वली इम्पॉर्टंट सेक्शन विथ रिस्पेक्ट टू ऑल एक्झामिनेशन्स. ठीक आहे. सो बायोलॉजी मध्ये तुम्हाला कन्सेप्च्युअल लेवलला आणि फॅक्च्युअल लेवलला दोन्ही लेवलला काम करावं लागेल. आणि मग अप्लिकेशन पार्ट वगैरे काय आहे तर ते आपण कालांतराने त्या सगळ्या गोष्टी डिस्कस करणार आहोत. ठीक आहे. आणि मोस्ट ऑफ द थिंग्स वी हॅव डिस्कस वेन वी डिस्कस बायोडायव्हर्सिटी अँड एन्व्हायरमेंट, त्यावेळेस आपण काही काही हे केलेल्या होत्या. परत जनरल नॉलेज मध्ये स्पेसिफिकली विथ रिस्पेक्ट टू सायन्स तुम्हाला माहिती असेल की शोध आहेत म्हणजे इन्व्हेन्शन्स. Okay, different inventions. Okay, so again with respect to that invention, again that is important in state level examination. Sometimes that can be question for civil services examination also. म्हणजे याचा शोध कोणी लावला, त्याचा शोध कोणी लावला, आहे की नाही, सायंटिस्ट आणि त्याचा स्पेसिफिकली रिसर्च. अँड धीस पर्टिक्युलर पोर्शन इज इम्पॉर्टंट विथ रिस्पेक्ट टू करंट अफेअर्स. युजली इन न्यूजपेपर्स यू गेट न्यूज रिलेटेड टू रिसेंट डेव्हलपमेंट. समजा आता फॉर एक्झाम्पल कोरोनाच घेऊया. आता कोरोनाच्या संदर्भात जे कोणी संशोधन करत असतील, दोज हू आर लाईक इन्व्हेस्टिंग देअर टाइम फॉर द रिसर्च ऑन दिस कोरोना, त्याचे सिम्पटम्स आहेत, कॉन्सिक्वेन्सेस आहे, इम्पॅक्ट आहे,
ओके, त्याला कसं ट्रीटमेंट करायचं, काय मेडिसिन्स वापरायच्या, कशाने घेऊ शकतो. इमॅजिन करा की somebody in some corner of the world, if he identified some strong medicine to cure corona like this one, okay, like म्हणजे surely, तर त्या व्यक्तीला नोबेलचं प्राइज तर मिळणारच मिळणार. जर अशा एखाद्या व्यक्तींनी, 2 व्यक्तींनी जर असं एखादा, ज्याला आपण म्हणतो ना की शुअर एखादा मेडिसिन जर फाइंड आउट केलं, सो दे विल शुअरली गेट नोबेल प्राइज. दॅट टाइम देअर रिसर्च, and with respect to that research, some kind of detailed information that is important. You need to study that information. You can get question related to that. त्या व्यक्तीचं नाव रिसेंट पिरियड मध्ये किंवा अशा ऑर्गनायझेशनचं नाव, अशा कंपनीचं नाव रिसेंट पिरियड मध्ये करंट अफेअर्स मध्ये येणार. 5 वर्षानंतर जर तोच क्वेश्चन आला तर तो जनरल नॉलेजचा पार्ट बनणार, आणि त्याच्या डिस्क्रिप्टिव्ह फॉर्म मध्ये आला तर तो जनरल स्टडीजचा फॉर्म क्वेश्चन बनणार, राईट? सो यू नीड टू अंडरस्टँड ऑल these sections in this particular manner. Okay, so I think you must have understood difference between like general studies, current affairs, and general knowledge. Okay, so whatever the established things, it comes under general knowledge. Again, general knowledge is a vast part, but it's a part and parcel of the general studies. सामान्य ज्ञान हे सामान्य अध्ययनाचाच एक पार्ट आहे. ओके, परंतु या गोष्टींना आपल्याला बऱ्याचदा पाठ करावं लागतं किंवा रेग्युलरली रिवाइज करावं लागतं. आणि जनरल स्टडीज मध्ये आपल्याला कन्सेप्ट समजून घ्यावं लागतात बऱ्याचदा. ती पर्टिक्युलरली जी ती प्रोसेस असेल ती समजून घ्यावी लागते. त्याचं विश्लेषण जे असतं, डिस्क्रिप्शन जे असतं ते समजून घ्यायचं असतं. ओके, म्हणून तो अध्ययनाचा पार्ट होतो. इट बिकम्स अ पार्ट ऑफ स्टडीज. ओके, with respect to history, geography, environment, biodiversity, constitution, economy. Okay, with respect to so many things, biology, general science, science and technology, so many things. The general studies, it's like vast portion. In that, a small portion is your general knowledge. So try to increase your general knowledge in and around whatever you are experiencing. Try to get information about that. It becomes a like your knowledge will increase. Okay. त्याला ज्यावेळेस आपण डिस्क्रिप्टिव्हली जाऊ, कन्सेप्च्युअली जाऊ, अनालिटिकली जाऊ, तर तो जनरल स्टडीज मध्ये होणार. करंट ज्या काही डेव्हलपमेंट्स होतात त्या नोट डाऊन करणं हे आपलं काम आहे. ऑलरेडी वी हॅव डिस्कस अबाउट हाऊ टू डील विथ द करंट अफेअर्स सेक्शन. सो रेग्युलरली तुम्ही न्यूजपेपर्स वाचणं सुरू करा. फ्रॉम न्यूजपेपर्स यू कॅन कलेक्ट सो मेनी लाईक रिसेंट इन्फॉर्मेशन. ऑन द बेसिस ऑफ दॅट इन्फॉर्मेशन अगेन यू कॅन लाईक तुमचं ते व्हिज्युअलायझेशन वाढत जाणार की whatever happening in the current moment, so that can be useful for answering questions to your examination, right? So तुम्हाला करंट अफेअर्स मध्ये मी ऑलरेडी सांगितलेलं आहे की कुठले टॉपिक्स आपल्याला महत्वाचे असू शकतात वगैरे वगैरे. ठीक आहे, सो हे आजचं आपलं महत्वाचं डिस्कशन झालं विच इज रिलेटेड टू जनरल नॉलेज अँड हाऊ टू यूज दॅट जनरल नॉलेज अँड हाऊ इट इज युजफुल फॉर ऑल अवर कॉम्पिटिटिव्ह examinations. Okay, so anyway,